आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून 2 उमेदवार जाहीर। शिवडीतून बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा, तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना उमेदवारी। मला वाटलं वरळीत माझ्या विरोधात जो बायडन असेल। मनसेच्या वरळीतील संदीप देशपांडेंच्या उमेदवारीवरून आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। शिवडीत मनसेविरुद्ध ठाकरे, तर पंढरपुरात मनसेविरुद्ध भाजप असा संभाव्य सामना रंगणार। शिवडीत ठाकरे गटाचे अजय चौधरी, तर पंढरपुरात समाधान आवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार। विधानसभा निवडणुकीत मनसे 225 ते 250 जागा लढवणार। राज ठाकरेंची पुन्हा घोषणा। पवार गटाकडून भाजपच्या समर्जित घाटगेंना 2 वेळा संपर्क सूत्रांची माहिती। घाटगेंच्या मनधरणीची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांवर सोपवल्याची माहिती। मुश्रीफांविरोधात उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू। भाजपच्या हरिभाऊ बागडेंच्या फुलंब्री मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। बागडे राजस्थानचे राज्यपाल बनताच ही जागा शिंदे गटाला देण्याची जिल्हाध्यक्ष रमेश पवारांची मागणी। हरिभाऊ बागडेंच्या जागेवरून भाजप शिंदे गटात वादावादी। बागडेंची जागा मागणं म्हणजे वेडेपणा। शिंदे गटाने आमच्या जागा मागण्याऐवजी आहे त्या जागांवर ताकद लावावी। भाजप नेते रामूकाका शेळके यांची टीका। कोल्हापूरमध्ये पवार गटाकडून किमान 5 जागांचा आग्रह। चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर, उत्तर इचलकरंजी या 5 जागांची मागणी। प्रमुख पदाधिकाऱ्यांची जयंत पाटलांकडे मागणी। कागल विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट। ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार संजय बाबा घाटगेंचा मुश्रीफांना पाठिंबा। आगामी निवडणुकीत मुश्रीफांसोबत राहणार असल्याचं केलं स्पष्ट।